तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला येऊन पोहोचलेलो आहोत. तर समोर आहे ते सिंधुदुर्ग फॅमिली डायनिंग, त्याच्या बाजूला मछली आहे आणि या साईडला राज दख्खनी असे 3 आहेत आणि त्या साईडला पुढे प्रसादालय आहे. तर आज आम्ही जाणार आहोत सिंधुदुर्ग. चलो चलो अभी अंदर चलते हैं. तो वर्षा, आपण आता कुठे आलेलो आहोत जरा दाखवशील? कोणतं हॉटेल आहे? आपण आलेलो आहोत इथे सिंधुदुर्ग फॅमिली डायनिंगला आलेलो आहोत. तर राममारुती रोडला हॉटेल प्रसादालयाच्या शेजारी हे हॉटेल आहे किंवा गजानन महाराजांच्या मठच्या जवळ हा हॉटेल आहे. आणि आम्ही ऑर्डर तर आता दिलेली आहे. आम्हीच पहिले आलो आहे कारण 8च वाजता आहेत. बघूया आपली ऑर्डर येते का. काय काय दिली ऑर्डर? आणि स्टार्टर्समध्ये आपण सांगितलेलं आहे प्रॉन्स रवा फ्राय, स्क्विड काय रे स्क्विड पोळीवाला अथर्वने सांगितलेलं आहे. आणि बाकी आपण थाळ्या सांगितल्या आहेत. एक मटण सुक्का थाळी, चिकन सुक्का थाळी, प्रॉन्स थाळी आणि आई बाबांची फेवरेट सुरमई थाळी. पण इकडे थाळी सिस्टम आहे की नॉर्मल? थाळी नाही, इकडे बरीच व्हरायटी आहे अदर दॅन थाळी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हेजवाल्यांकरता पण खूप बरेच ऑप्शन्स त्यांनी इकडे ठेवलेले आहेत जे जनरली आपल्याला अशा हॉटेल्समध्ये मिळत नाही. ओके, तर मग हा एकंदरीत ॲम्बियन्स वगैरे कसा वाटला? ॲम्बियन्स तर सुपर बांधला आहे त्यांनी, मस्त बांधलं. इंटेरियर छान केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. सो आता फायनली सोलकढी आलेली आहे, थंडगार सोलकढी. आणि इथून सुरुवात करणार आहोत. असं घमघमाट येतोय ना स्क्विडचा आणि प्रॉन्स. सो अथर्वनी ऑलरेडी खायला सुरुवात केली, तो अजिबात थांबत नाही. हा बघा, गरम आहे ना. चलो आता आपण जरा जागेवर बसूया. ग्रीन चटणी रिंग्स असतात त्या. तर मग अशी दाखवल्याप्रमाणे पहिली डिश आलेली आहे स्क्विड रिंग्स. या चिवी नाही आहे ना, म्हणजे परफेक्ट झालेलं आहे. स्क्विड कसे स्पायसी आहेत? हो ना. तर माझ्या बहिणीने घेतलं आहे अंडा करी आणि आंबोळी. अंडा सुक्का. ओके सॉरी, हां सुक्का आहे ते, माय बॅड. घमघमाट येतोय. तू स्टार्ट कर. ते बघा सगळे जबरदस्त भुकेलेले आहेत. आणि हा खास करून संपलं त्याचं, संपलं पण घरीत गरम पाणी पित नाही. सो आता वर्षाची थाळी आलेली आहे. या प्रॉन्स फ्राय आणि मटन सुक्का.
माझी आलेली आहे मटण सुक्का थाळी. ते मटण सुक्का आहे, चिकन करी आहे, सोलकढी आहे, ठेचा दिलेला आहे, पापड आहे आणि तांदळाची भाकरी. ही अशी थाळी आहे. इकडे आलेली आहे यांची सुरमई थाळी आणि त्यांनी चपाती घेतलेली आहे आणि सेम. आमच्या आधीच्या प्रत्येक व्लॉगमध्ये आम्ही आमच्या पद्धतीने फूडचा रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनफॉर्च्युनेटली या वेळेला माझ्या मोबाईलची बॅटरी झाली डेड, त्यामुळे मोबाईल बंद झाला. बट ओव्हरऑल फूडचा रिव्ह्यू जर देण्याचं म्हटलं तर इट वॉज गुड. सिन्स आम्ही डायव्हर्स एजमध्ये होतो, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते सिनियर सिटिझन्सपर्यंत सगळ्यांनाही जेवण आवडलं. कुठेही जळजळीत नाही, तेलकट नाही. तर ओव्हरऑल फूड वॉज गुड. यांच्याकडे थाळी सिस्टम आहे, इंडिव्हिज्युअल तुम्ही डिशेस ऑर्डर करू शकतात. तर त्यासंबंधी मी थोडीफार माहिती खालती डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुमच्यासाठी, तर तिकडे चेक करा. अदरवाईज तुम्ही गुगलवर जाऊन त्यांचं मेनू कार्ड व्यवस्थित बघू शकतात, गुगल रिव्ह्यूजसुद्धा बघू शकतात. इट हॅज अ रेटिंग ऑफ 4.4. तर मित्रांनो, हा व्लॉग मी इकडेच थांबवतो. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. भेटू पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.